हजारो वर्षांपूर्वी एका आश्रमात गृहस्मत नावाचे एक महान तपस्वी राहत होते। त्यांनी कठोर तपस्या करूनही आपल्याला पुत्र नाही ही गोष्ट त्यांना कायम सत्वत होती। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। एके दिवशी तपश्चर्या करताना त्यांना शिंक आली आणि त्या शिंकेतून तेजस्वी बालक प्रकट झाला। देवाने प्रसन्न होऊन आपल्याला हा आशीर्वाद दिला असावा असे समजून ते आनंदित झाले आणि त्या बालकाचा सांभाळ करण्याचा निर्णय घेतला। तो जसजसा मोठा होऊ लागला तसतसे महर्षींनी त्याला वेदांचे ज्ञान देण्यास सुरुवात केली। हळूहळू महर्षींनी शिकवलेली प्रत्येक गोष्ट त्यांनी आत्मसात केली। पण एक गोष्ट होती जी महर्षींना माहीत नव्हती, त्याच्यात लपलेले राक्षसी गुण। एकदा त्या मुलाने महादेवाची साधना करण्याचे ठरवले। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। आणि शिवजी त्याच्यावर प्रसन्न झाले। प्रकट झालेल्या महादेवांनी त्याला विचारले, बालका तुला काय हवंय? त्यावर तो बालक म्हणाला, प्रभू मला अजिंक्य सामर्थ्य हवंय, तसेच असा वर द्या की माझा अंत कोणीही करू शकणार नाही। शेवटी महादेव हसू लागले आणि त्यांनी सोने, चांदी आणि लोखंड अशा 3 पुरी भेट दिल्या। पुरी देत असताना एक वर दिला की जोपर्यंत ह्या 3 पुरी एकत्र रेषेत येत नाही तोपर्यंत तुझा कोणीही अंत करू शकणार नाही, पण जर तू धर्माच्या विरोधात गेला तर तुझा अंत करणारा मी असेल। शंकराने दिलेल्या 3 पुरीमुळे तो त्रिपुरासुर म्हणून प्रचलित झाला। सुरुवातीला त्रिपुरासुराने न्यायाने राज्य केले, पण महादेवांनी दिलेल्या वरदानामुळे त्याचा अहंकार वाढत गेला आणि तो स्वतःला देव समजू लागला। आणि गर्विष्ठ त्रिपुरासुराने देवलोकांवर आक्रमण केले व इंद्रदेवालाच पराभूत केले। त्रिपुरासुराला ती पाहून सर्व देव भयभीत झाले। भयभीत झालेल्या देवांना नारद मुनींनी सांगितलं, त्रिपुरसुराला स्वतः शंकराचे वरदान प्राप्त आहे, त्याला आपण हरवू शकत नाही। नारद मुनींच्या सांगण्यावरून सर्व देवांनी शंकराची आराधना केली। देवांची प्रार्थना ऐकून शंकर भगवानाने त्रिपुरासुराला शिक्षा द्यायचे ठरवले। युद्धात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून शंकराने गणेशाची प्रार्थना केली। शंकराची प्रार्थना ऐकून गणपती आपल्या महाकाय रूपात प्रकट होऊन शंकराला त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी पशुपत अस्त्र दिले। त्याच अस्त्राने शंकराने त्रिपुरासुराचा वध केला। शंकराने गणेशाचे जेथे स्मरण केले होते ते गाव म्हणजे मणिपूर, आणि आज तेच गाव रांजणगाव म्हणून ओळखलं जातं। सुभाष गणपत खेडकर, आम्ही भांबारडचे भांबारड, पण रांजणगावात 8-9 सालापासून रांजणगावात राहतो आम्ही। आत्ता 12 वर्षे होतील रांजणगावात राहतो। तर आम्ही गणपती बाप्पाच्या दर्शनाला दररोज सकाळचं येतो 8, 8:30, 9 वाजता। इथं पहिले मी यायचो भांबाड्याहून रांजणगावला ना, हे गाव आत सायकलसुद्धा नसं दिसत, सायकलसुद्धा नव्हती। आणि आम्ही भांबाड्याहून एवढं दळण घेऊन आलो ना की दळण घरी ठेवायचं आणि बाप्पाच्या दर्शन घ्यायला यायचो। महागणपती रांजणगाव हे पुणे जिल्ह्यातील एक प्रसिद्ध गणपतीचे देऊळ आहे। हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक असून अष्टविनायकातील 4था गणपती म्हणून रांजणगावचा महागणपती ओळखला जातो। रांजणगावचे श्री महागणपतीचे मंदिर पूर्वाभिमुख आहे आणि मुख्य रस्त्याच्या उजव्या बाजूला आहे। दक्षिणायन आणि उत्तरायण यांच्या मध्य काळात सूर्याचे किरण थेट मूर्तीवर पडतील अशी या मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण बांधणी केली आहे। येथील मूळ मूर्तीला महोत्कट असे नाव आहे। असे म्हणतात की या मूर्तीला 10 सोंडा आणि 20 हात आहेत।
परंतु ती मूर्ती तळघरात ठेवलेली आहे. सध्या पूजेकरिता ठेवलेल्या मूर्तीच्या बाजूला रिद्धी आणि सिद्धी या दोन्ही आहेत. हा गणपती नवसाला अगदी हमखास पावतो अशी भाविकांची अढळ श्रद्धा आहे. भाद्रपद महिन्यात याच गणपतीची भव्य यात्रा असते. माझं नाव सुहास गणेश सदिस्तप. मोऱ्याच्या सेवेमध्ये आमच्या 5 पिढ्या आत्तापर्यंत काम करत आहेत. त्याची सेवा म्हणजे आम्हाला असं आहे, पालखीची तयारी करणं, पालखीचे वस्त्र आणणं, पालखीला देवामध्ये सजावट करणं, पालखीची सर्व व्यवस्था कारभारी म्हणून आम्हाला करावी लागते. आता पिढ्यानपिढ्या काय झालं, पुढं लोकं वाढली, माणसं वाढली, कामगार वाढले, गुरुजी वाढले. 18 गुरुजी येतात आज आतमध्ये. त्यामुळे आम्हाला त्याचं काम थोडं आता देव उचलणं, पालखीत ठेवणं, देव आल्यावर पालखीतले उचलून मंदिरात ठेवणे, त्याच्याबद्दल डाळ वाटणे, लोकांना प्रसाद वाटणे, हे आमच्याकडे काम असतं. त्याच्यानंतर ह्या गणपतीचं महत्त्व असं आहे की त्रिपुरासूर राक्षसाचा वध देव लोकांना त्यांना त्रास देत होता, सामान्य जनांना त्रास देत होता. तर शंकराला असा विषय पडला की याचा वध कसा काय करायचा. तो कुणाला मरू शकत नाही, तो राक्षस होतो, त्याला वरदान होतं. मग त्यांनी इथे महागणपतीपाशी येऊन तपश्चर्या केली. शंकरांनी तपश्चर्या, बापानी मुलाची तपश्चर्या करण्याचा हा एकच ठिकाणी. त्यांनी त्यांना वरदान दिलं की त्रिपुरासूर राक्षसा, इथंच मोडकाई म्हणून गाव आहे, तिथे त्याचा वध झाला त्रिपुरासूर राक्षसा. त्या पुराण काळी म्हणजे त्याला जवळजवळ हजारो वर्ष होऊन गेले असतील. त्याचं आपल्याला निश्चित काल सांगता येणार नाही. पण ती जी मूर्ती होती ती इथं स्थापन केलेली होती त्यावेळेला. साक्षात हे 10 तोंड वगैरे आहेत ते ह्याच गणपतीचे. त्याच्यावर शेंदूर लपण वगैरे करून हा असा गणपती तयार झाला आमचा. हा स्वयंभू आहे, याच्यामध्ये कुठलंही काही वेगळं नाही. त्याच्यानंतर छोटंसं देऊळ होतं राक्षस भवनला. माधवराव पेशवे चालले होते, माधवराव पेशवे राक्षस भवनला चालले होते. त्यावेळेला त्यांच्या छावणी इथे थांबली आणि त्यांनी एक वर मागितलं की आम्हाला जर यश आलं लढाईमध्ये तर मी इथं मंदिर बांधीन गणपतीचं. ते गणपती दर्शन घेऊन पुढे गेले. त्यांच्याप्रमाणे ते हे झालं आणि त्यांचं यश आलं, त्यांनी इथं मंदिर बांधलं. त्याच्यापासून हा गाव इनाम गणपतीला दिला सेवेसाठी. आम्ही राहणारे यावलकडले, पण आम्हाला या पेशव्यांच्या आणि देव जे आले मुख्य विश्वस्त म्हणून त्या लोकांनी आम्हाला सेवेसाठी त्यांच्याबरोबर आणलं. मूर्ती तळ्यात मंदिर बांधलं होतं. तर ते तळ्यातलं मंदिर हेच आहे. आता त्याच्यामध्ये सुशोभितीकरण झालं, तळं गेलं. आता गावाच्या खाली हे सगळ्या देवा खाली आहे, हेच तळे हेच गणपती. दुसरा कुठलाही गणपती हाच महागणपती. हा तसा पाहिला तर काही लोक म्हणतात 8वा. आता लोकांच्या म्हणण्यावर आहे. काही लोक म्हणतात 4था, आम्ही तर म्हणतो पहिला. पण मोरगावचा पहिला आहे. मोरगावला जिथे साक्षात गणपती येऊन बसला पारावरती, मोरगाव गोसांची बोलत, तो पहिलाच आहे ना. माझं नाव विनायक ज्ञानदेव खेडकर, राहतो खेडकर वस्ती, रांजणगाव गणपती तालुका शिरूर. आता हे महादेव मंदिर जे आहे खाली, महादेवाचं मंदिर आहे, हा स्वयंभू आहे आणि पुरातन आहे. लय पुरातन म्हणजे त्याचा इतिहासच असा असावा असं आपली एक कल्पना आहे की गणपती इथं कसा आला, गणपती इथं कसा आला आणि महादेव इथं कसा आला, कारण हे दोन्ही जवळजवळ आहे. तर याची एक कल्पना थोडक्यात म्हणजे अशी असावा की बाबा हे इथं त्रिपुरासुराचा वध जे गणपतीने केला ह्या ठिकाणी, इथं आमच्या इथं त्रिपुरासुराचा वध झालेला आहे. त्रिपुरासुराचा वध केला त्यावेळेस शंकरांनी गणपतीची पूजा केली, म्हणजे प्रार्थना करून गणपतीला बोलावलं होतं इथं त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी. त्यामुळं ते महादेव आणि गणपती इथं असावे अशी एक आपली थोडक्यात आपली कल्पना आहे, असं आम्हाला वाटतं की असं असावं. यात्रेबद्दल असं सांगायचं की 4 गावात 4 देव आहेत. त्या गणपतीच्या बहिणी आहेत, त्यांना आपण माहेरवासीला आणायला जातो जन्माच्या आधी. प्रतिपदा ते षष्ठी, आज सप्तमीपर्यंत यात्रा असते. सर्व मानकऱ्यांना आज सप्तमीला बिदागी वाटप होती. षष्ठीच्या दिवशी काला होतो. मोठमोठे कीर्तनकार, भजनकार या इथे कार्यक्रमाला येतात महाराष्ट्रातनं, भारतातनं. तर कसं होतं, आमची यात्रा चालू झाली, आमुष्यानंतर दुसऱ्याची यात्रा चालू होती. पहिल्या बहिणीला पाणी घालायला म्हणून इथं पाणी घालायचं गणपतीला. म्हणजे थोडक्यात काय, पाणी घातलं म्हणजे गणपती संग घेऊन जायचं, तिथं बहिणीला पाणी घालायचं, तिला पाणी घालून परत मंदिरातच पाणी घालायला यायचं. म्हणजे असे 4 दिवस आम्ही 4 दिवस करतो आणि 5व्या दिवशी हे होतं, सांगत होती आमची. 5व्या 6व्या दिवशी सांगत होती गणपतीची. असे 4 दिवस 4 दिवस गावाला पाणी घालाय, पालखी जाती. आणि रांजणगाव गणपतीमध्ये पहिला म्हणजे इथला मान लांडे कंपनी, त्या लांडे आळीला मान असतो गणपतीचा.
पालखी घेऊन यायची जायची त्यांच्याकडे ते जबाबदारी. 4 द्वाराला 4 लोकांची जबाबदारी असते. म्हणजे तिथले लोक आहे बाबा, एक वेळेस शेळक्यांना, एक दिवस लांड्यांना, एक दिवस पाचूनकरांना आणि एक दिवस बाकीच्या इतर लोकांना. मग असं आमच्या गावात मान नाही, म्हणजे जगीतला मान नाही. तो चुकून मानकरी येतात ना राजागाव गणपतीवरून, ऐकून येत ते पालखी आणतात. आणण्याची जबाबदारी त्यांची, नेण्याची बी त्यांचीच. इथं ग्रामस्थ फक्त स्वागत करतात. आम्ही सगळं स्वागत करणार गणपतीचं सगळं. म्हणजे बहुतेक आमच्याकडे सगळं गर्दी होती, महिला मंडळ वगैरे सगळे येतात काय. आणि या प्रकारे मग बाकीचं काही कार्यक्रम करून सकाळी पालखी आली, दुपारी 10 वाजता आली, 2-3 वाजेपर्यंत थांबती. 3च्या नंतर गणपती परत मार्गस्थ होते इथून. आता देवाच्या द्वारात देवाचं ऐकून आपण मग एक देवाला आपण नवस करतो की बाप हे 4 दिवस द्वार असे पालखी घालतात. संपूर्ण द्वार करतात लोक, आमच्या इथली करतात. आता आमचा नातू पण करतो. जे काय पाणी घालायला जातो ना आम्ही, त्याला दोर म्हणतो. बाबा इथं पहिलं सकाळी उठून पाठी आता 4ला पाणी घालायचं इथं सकाळी, किंवा 8, 9, 10 दिवसभर तेच चालतं. म्हणजे प्रत्येकाने याचे गावातले जवळजवळ घरातले 2-2, 3 आम्ही पाणी घालायला जातात. पोरं जातात, मोठी जातात. असं नाही की पोरं जातात, फक्त महिला जात नाही, बाकी पोरं आणि मोठी माणसं ही सगळी जातात आपली. इथून जायचं, इथं गणपतीला पाणी घालायचं, नंतर मग देवीला पाणी घालायचं. तिथं जाऊन तिथून परत देवीपासून यायचं, परत गणपतीला पाणी घालायचं आणि मग घरी जायचं. पहिलं कसं व्हायचं, आम्ही नवी कपडे घ्यायचं. यात्रा आली म्हणजे नवी कपडे घ्यायची आणि ती जी पहिल्या दिवशी घालायची. बुवा आज सुरुवात आहे पहिल्या दिवसाला कारड्या जायची, पहिल्या दिवशी ती कपडे अंगात घालायची. तर तीच कपडे शेवटपर्यंत ठेवायची, 4 दोर पूर्ण होईपर्यंत, 5वी धार पडेपर्यंत. 4 गावाला 4 धारा आणि 5वी धार शेवटी गणपतीला घालायची 1 दिवस परत 5व्या दिवशी. तर तीच कपडे घालायची. पुढं आपण जर लघवी केली, संडास वगैरे केली, तर पूर्ण आंघोळ करायची आणि मग परत त्या मार्गाने चालायला लागायची. तसं कपडेसुद्धा कोणाला शिवून घेत नव्हतो. समजा मग जास्त लोकांचं टोळकं आलं आणि जर आपण त्याच्यात बसायचंच नाही, मग आपण साईडने जाणार. ती लोक जरी समजा समोर राहिले, साईडने जाणार, त्याला शिवत करीत नसा आम्ही. किंवा जर पुढं असं वाटलं बाबा आपण शिवलो आहे तर मग गायला शिवू नये. हा प्रकार म्हणजे इतकं यांनी जरीत होतं सगळं. गणपतीच्या जरी मंदिरात जायचं तरी असं धरायचं, असं पहिलं नव्हतं. सगळं म्हणजे याच्यासारखंच होतं. त्यामुळं कसं 5 दिवस ते 6 दिवस यात्रा झाली. 1 दिवस आखाडा असायचा पहिला कुस्त्यांचा. आता थोडंसं होतोय आखाडा, होत नाही असं नाही, आखाडा बी होतो पण जरा कमी प्रमाण झाले. आणि 7व्या दिवशी आमचे दांडोटा असतात. दांडोटा म्हणजे कसं, आता लोक पाहुण्यांनी सगळेजण सकाळी जाणार, गावचं पाटालाचं दंडोट पहिलं जाणार. म्हणजे कसं मारुतीचे देऊळ गावामध्ये. आता आमच्या गावाचं आणि गणपतीचं अंतर किती असेल, कमीत कमी मला वाटते 2 ते 3 हजार फुटाचं अंतर असेल. 3 हजार फुटाच्या आसपास अंतर असेल मारुतीचे देऊळ ते गणपती. तर पेटलं पहिलं तिथून मारुतीच्या देवळापासून आपण दर्शन करून दंडवट घ्यायला सुरुवात होती. तर दंडवट तर तुम्हाला माहिती असं झोपून घ्यायचं. पाऊस असू, वारा असू, ऊन असू. काल किती पाऊस होता, भरपूर पाऊस चालू होता काल, तरी आमचे लोक चिखलामध्ये दंडवट घेत होते. फार गुडघे इतकं पाणी जरी साचलं तरी ते झोपूनच दंडवट घेणार. असं नाही की बुवा पाणी साचले आणि झोपायचं नाही, पण झोपूनच दंडवट घेणार. उन्हाची तरी पाय चटकत असले, पायात काही आपल्या नसतं, चप्पली पिप्पल काही दंडवट घालताना काही नसतं, पायात नसतं, काही नसतं. आपण दंडवट घेताना कसं करणार, आता पूर्ण डांबरी आहे तरी त्या डांबरी भाजलं तरी दंडवटच घेणार. आणि ते दंडवट असं घेणार, इथं या घेतलं की लगेच इथं या घेणार. असं नाही की इथं या घेतलं आणि त्या तिथं या घेतलं, तसं नाही. आम्ही पावला गणित जवळजवळ म्हणजे दंडवट होतो. एक पाऊल उचललं दुसऱ्या पावलाला दंडवटाला, परत झोपणार, परत उठणार, परत झोपणार, परत. तर मारुतीचं मंदिर, ते गणपतीचं मंदिर, गणपतीला प्रदक्षिणा पूर्ण आणि मग आतमध्ये तिथपर्यंत दंडवट घेऊन सगळे लोक जाणार. पहिला दोर करड्याचा असतो, दुसरा लिमगावचा असतो, तिसरा गणेगाव आणि चौथा डोकसांगवी. आणि 4 बहिणीपैकी ह्या 3 बहिणी जातात. गणेगाव, खालसा, लिमगाव, म्हाळुंगी आणि कळडे. हे सांगवीची बहीण जात नाही. ही सगळ्यापेक्षा 4 बहिणी आहेत. 4ही बहिणीपैकी ही लहान बहीण आहे. या लहान बहिणीकडे शेवट आला म्हणून ही आमची मुक्ताई बहीण त्या मंदिराचे म्हणते तू जसा आला तसा माघारी फिर म्हणून पालखीचं तोंड आपल्याकडे सुद्धा होऊ देत नाही. अशी रिटर्न पालखी फिरून ही तो फक्त आरती होती. आरतीच्या नंतर पालखी आमच्या ग्रामपंचायत समोर जाऊन तिथं भजन कीर्तन काय असेल ते सगळा प्रोग्राम दर्शन तिथं होते. इथं थांबत नाही. फक्त लोकद्वारचे येऊन असे 15-20 हजार लोक येऊन दर्शन करतात. शेवपासून आमच्याकडे यायचं म्हणलं की शेवपर्यंत जास्तूर घामाघूम, म्हणजे किती जरी मोठा माणूस असला तरी त्याला पालखी जड लागते. दिवी बसते ना त्यात,
जुना माणसांनी सांगितलेला की बाबा आपल्या शेवपर्यंत असतो दगडं पडायची पालखीवर. कुठून पडत होती सांगता येत नव्हतं, पण दगडं पडायची. 4ही गावात गणपती बसत नाही. हे आमचे ढोकसांगवी, करडं, भांबार्डं आणि गणेगाव, निमगाव माळुंगी ह्या 4 गावात गणपती नाही. गावात गणपती बसतच नाही. आमच्या महागणपती येते इथं म्हणलं, त्यामुळं गणपती आमच्या गावात बसत नाही. गणपती हा आमचा हेच आहे ना, आपला 8 गणपतीमध्ये एक 8वा गणपती एक श्रेष्ठ दिलेला आहे आणि त्याची शक्ती बी तेवढी आहे ना, तो पावतोच. नाही असं नाही, मनातून केल्यानंतर तो पावतोच. फक्त आपलं मन ठाम पाहिजे ना, किंवा आपल्या त्याची भावना पाहिजे ना, आपली तेवढी ताकदीने आपण केलं पाहिजे गणपतीचं, तर आपला गणपती पावतो. हे एक आमचं वैशिष्ट्य आहे, म्हणजे आहे गणपती. हा अनुभव एक आहे. आता आमच्या इथं एक मारवाड्याचा मेवणा होता, त्याचा आवाज गेला होता. आवाज त्याला चांगला व्यापारी होता, मोठा व्यापारी असून त्याचा आवाज गेला, त्याला बोलता येत नव्हतं. तरी थोडे दिवस येऊन इथं गणपतीला नवस करून तो बोलला की बाबा आपला आवाज गेला, आवाज जर परत आला तर मी एखादी पंगत देईन. त्याच्या मनातून तो काहीतरी बोलला असं, काय अजून काय दिलं हे नाही मला सांगता येईल, पण पंगत दिली होती, सांगितलं पंगत. तर त्याचा आवाज 3-4 महिन्यानंतर परत आला, न डॉक्टरने उपचार करता. गणपतीच्या याच्यावर बावलीने त्यांनी भावना ठेवली, त्या बावलीने त्याचा आवाज आला होता. हे माझा स्वतःचा एक अनुभव आहे. कारण तो ज्या मारवाड्याचा माणूस म्हणजे पाहुणा होता ना, तो मारवाड्याचा मला आम्ही वाटेनी करत होतो, म्हणजे त्यामुळं ते मारवाडीचा आमचं रोज येणं जाणं होतं, परिचय होता रोजचा. त्यावेळेस आम्हाला माहिती, ते माणूस मला स्वतः भेटलेला आहे. आमच्या संग त्याचं बोलणं झालं, आवाज आल्यानंतर बी बोलणं झालं, आवाज गेला तेव्हा बी बोलणं झालेलं त्या माणसाचं. तेवढा एक अनुभव मी तुम्हाला डायरेक्टली सांगू शकतो. ज्या वेळेला माझे 16 ऑपरेशन झाले, गुडघे बदलले, पोटाचं कॅन्सरचं ऑपरेशन झालं, डोळ्यांचं झालं, मणक्याचं झालं, ह्याचं झालं, सगळ्याचं झालं, त्या वेळेला मी मुलाला सांगायचो दुर्वा गणपती आणून माझ्या उशाची ठेव. 3ऱ्या दिवशी मी खडखडीत बरा. वाकणकरणी माझे दोन्ही गुडघे बदलले, तरी मी 16व्या दिवशी चालायला लागलो. आणि सारखं आमचं एकच गोष्ट आहे, मोर्या. काही वेदना झाल्या तरी आम्ही मोर्याचं नाव घेतो, त्या वेदना आमच्या दूर होतात. आम्हाला अनुभव, जगाला काय मला माहिती नाही. काय होतं, 50 ते 60 वर्षापूर्वी आमच्या बालपणी आम्ही देवळात झोपायला जायचो. एवढी वस्ती नव्हती, एवढी लोक येत नव्हते. त्यावेळेला रात्री 12च्या नंतर हे उत्सव मूर्तीचं आणि इकडं असं झोपल्यानंतर कानामध्ये छुमछुमाचे किंवा खुळखुळ्याचे किंवा पायाचे झुमराचे आवाज यायचे. त्यावेळेला त्या काळात त्या माझ्याबरोबरचे आता लोक मेली सुद्धा, तिथल्या बरोबर 80-90 होऊन गेली. पण त्या काळात आम्हाला आठवतं की तिथं लोक म्हणायचे इकडनं देव तिकडे चालले. रात्रीच्या वेळेला भास व्हायचा, दिसायचं नाही काहीच, पण भास व्हायचा. या गणपतीचं महत्त्व असं आहे की हा नवसाला पावतो. अनेकांना हा नवसाला पावलेला आहे. नवसाची तोरणं, नवसाची दंड होतं. गावकरी आता कालच्या षष्टीच्या दिवशी मारुतीच्या देवळापासून झोपत येत या महागणपतीच्या पायापाशी येतात, तिथे समर्पित होतात. अशी ही महागणपतीची महागाथा, जिथे देव, इतिहास आणि परंपरा एकत्र येतात. महाराष्ट्राचा वारसा, श्रद्धा आणि इतिहास हेच आपले वैभव. मिळून त्याचे जतन करूया.